धैर्याचे उड्डाण. मांजणीपाडा गावातील गरीब कुटुंबातील एक यशस्वी विद्यार्थ्यांची कहाणी आहे, जी आपल्या भागातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. जितू गावातील एका छोट्या घरात राहणारा एक सामान्य मुलगा होता, पण त्याची मोठी स्वप्ने होती. त्याला डॉक्टर व्हायचे होते, आकाशात उंच उडायचे होते. पण गरिबी ही त्यांच्या मार्गातील सर्वात मोठी भिंत बनून उभी होती. त्याचे वडील शेतकरी होते. कुटुंब मोठे असल्याने सर्व जबाबदारी जितूवरच होती. वडील मेहनत करून घरखर्च भागवू शकत होते. जितू जेव्हा डॉक्टर होण्याचे स्वप्न सांगतो तेव्हा गावकरी त्याची चेष्टा करतात. ते म्हणाले, गरीब मुले आकाशात उडण्याचे स्वप्न पाहू शकत नाही. पण जितूने हार मानली नाही. तो रात्रंदिवस अभ्यास करून गावाजवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरचे काम पाहत असे. एके दिवशी एका गंगाराम मास्तरांनी त्याला पाहिले आणि त्याच्या डोळ्यातील चमक ओळखली. सरांनी जितूला विचारले, तुला खरंच डॉक्टर व्हायचे आहे का? जितूने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले, हो सर, मी माझे स्वप्न कोणत्याही किंमतीत पूर्ण करेन. जितूचे समर्पण पाहून गंगाराम सरांनी त्याला मदत करण्याचे ठरवले. सरांनी जितूला शिष्यवृत्तीसाठी तयार केले आणि त्याच्या अभ्यासात मदत केली. मेहनत, संघर्ष आणि मेहनत यामुळे जितूला उडान अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एकेकाळी गावात हसवणारा जितू आज यशस्वी डॉक्टर बनला होता. जेव्हा त्याने आपल्या गावावर पहिल्यांदा गावातील लोकांना आरोग्याचा सल्ला दिला तेव्हा संपूर्ण गाव अभिमानाने उडी मारली. धडा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने कष्ट केले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. तुमचे धैर्य ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे.